श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 25 जुलै पासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे। आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्या हिंदू धर्मात अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि श्रावण सोमवारचं या महिन्यात विशेष धार्मिक महत्त्व जे आहे तर ते असतं। येत्या 28 जुलैला आपण पहिला श्रावण सोमवार जो आहे तर तो साजरा केलेला होता आणि आता आपल्याला दुसरा श्रावण सोमवार जो आहे तर तो साजरा करायचा आहे। तर तो असणार आहे 4 ऑगस्टला, म्हणजेच उद्या। या दिवशी आपण देवादिदेव महादेवांची पूजा, प्रार्थना, अर्चना, उपवास करत असतो आणि मंत्र जप करत असतो आणि हे करणं अतिशय शुभ मानलं जातं। यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात। भगवान देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। श्रावण महिन्यातील सोमवारचं व्रत केल्याने आपलं शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण देखील होत असतं। श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारचे एक विशेष अनन्यसाधारण असे महत्त्व असते आणि प्रत्येक सोमवारी आपण शिवलिंगावरती वेगवेगळ्या प्रकारचं धान्य जे आहे तर ते अर्पण करत असतो। त्यामध्ये पहिल्या श्रावण सोमवारी जे धान्य आपण अर्पण करत असतो ते म्हणजे असतात तांदूळ। यानंतर दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ जे अर्पण करायचे असते तर ती असते तिळाची। मग तुम्ही इथे काळे तीळ किंवा पांढरे तीळ कोणतेही तीळ तुम्ही जे आहे तर ते शिवमूठ म्हणून तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता। श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र आपल्याला भक्तिमय वातावरण पाहायला मिळते। देवादिदेव महादेवांच्या मंदिरास खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी जमलेली असते आणि श्रावणातील सोमवार हा देवादिदेव महादेवांना अतिशय अत्यंत प्रिय दिवस मानला जातो। या दिवशी देवादिदेव महादेवांची मनोभावे पूजा केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतात। श्रावण सोमवारी शिवपूजा करण्याची एक शाश्वत सुद्धा पद्धत आपल्याकडे आहे। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय देखील करायचा आहे। आपल्याला श्रावण सोमवारी आपल्याला शिव मंदिरामधून म्हणजे देवादिदेव महादेवांच्या मंदिरातून ही एक वस्तू जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे। यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये पैसा येईल, कर्ज फिटेल आणि घराची पतीची मुलांची उत्तरोत्तर भरभरून अशी प्रगती होईल। तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कुठली वस्तू आपल्याला शिव मंदिरामध्ये मधून घरी घेऊन यायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आवर्जून टाईप करा। तर बघा, या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे। यानंतर पूजेच्या म्हणजेच आपण देवपूजा करताना आसनावर बसून आज म्हणजे श्रावण सोमवार हे व्रत आपण करत असतो तर ती मनोभावे शंकरांना प्रार्थना करून सांगायचं आहे, या व्रतामुळे माझ्या कुटुंबाला सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य मिळू दे अशी प्रार्थना देवादिदेव महादेव आणि माता पार्वतींकडे करायची आहे। त्यानंतर दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो। तुमच्या आजूबाजूला जर कुठे देवादिदेव महादेवांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला त्यांचं दर्शन जे आहे तर ते घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं असतं। त्यामध्ये तुम्ही घरामध्ये 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रांचं पठण करू शकता। शिव महिमा स्तोत्र, शिवस्तुती
त्याचबरोबर घरामध्ये तुम्ही या दिवशी दारिद्र्य दहन शिवसूत्रम पठण जे आहे तर ते करू शकता। हे दारिद्र्य दहन शिवसूत्रम जे आहे तर ते तुम्ही एक वेळा मंदिरामध्ये पठण करून बघा। याचा नक्कीच तुम्हाला छान अनुभव जो आहे तर तो नक्कीच बघायला मिळेल। या सर्व स्तोत्रांचं पठण केल्यामुळे काय होतं तर आपल्या घरातील सर्व वातावरण जे आहे तर ते पवित्र होत असतं। घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये आपल्याला अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही बघा। आपण ज्यावेळी देवादिदेव महादेवांची पूजा प्रार्थना करतो त्यावेळी आपल्या घरामध्ये ज्यावेळेस एखादा दोष तयार होत असतो तर तो दोष दूर करण्यासाठी ताकद ही देवादिदेव महादेवांमध्ये असते। या पृथ्वीवरील असा एक पण व्यक्ती नसेल की तो देवादिदेव महादेवांची पूजा भक्ती करत नसेल। भूत प्रेत पिशाच बाधा त्याचबरोबर जीव जंतू झाडे झुडपे हे सर्व देवादिदेव महादेवांची पूजा प्रार्थना करतात आणि म्हणूनच आपण त्यांना पशुपतीनाथ या नावाने सुद्धा ओळखत असतो। तर देवादिदेव महादेवांची पूजा केल्याने त्यांची कृपा दृष्टी ही सदैव आपल्यावरती आपल्या मुलांबाळांवरती राहत असते आणि श्रावण महिन्यामध्ये केलेली पूजा ही कधीही व्यर्थ जात नाही हे नेहमी लक्षात घ्या। त्यामुळे पूजा करण्याचा प्रयत्न करत चला, नक्की तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो तुम्हाला होईल। काहीच करणं शक्य नाहीये, तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन शकत नाही तर घरामध्ये आपल्या शिवलिंग जे आहे तर ते असतच असतं। तर ते शिवलिंग तुम्हाला एका ताम्रामध्ये ठेवायचं आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेस जप करत तुम्हाला शुद्ध पाण्याने भगवान देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। कोणत्याही प्रकारचे वेगळे स्तोत्र आणि मंत्र म्हणण्याची तुम्हाला गरज नाही। त्यानंतर हे पाणी घरातील प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी द्या। घरामध्ये थोडं थोडं शिंपडून बघा, तुम्हाला किती पॉझिटिव्ह एनर्जी या सर्व गोष्टीतून बघायला दिसून येईल। आणि त्याचबरोबर तुम्ही एक वेळेस उपवास नाही केला तरी पण चालेल, पण हे जे काही प्रभावी उपाय सेवा असतात ना तर तुम्ही करत चला, नक्कीच तुम्हाला त्याचे लाभ जे आहेत तर ते अनुभवायला मिळतील। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा, आपण खूप कष्ट मेहनत करतोय आणि आपल्या कष्टाला मेहनतीचं फळ जे आहे तर ते मिळत नाही। त्याचबरोबर खूप शारीरिक मानसिक सांसारिक अडचणी आपल्या जीवनामध्ये सतत येत असतात। संपूर्ण जीवन आपल्या कष्टामध्ये चाललेलं असतं। सुख हे काय असतं तर ते आपल्याला माहीतच नसतं, परंतु आपण नुसते कष्ट करायचे, राबायचं आणि सुख जे आहे तर ते आपल्याला मिळतच नाही आणि आपल्याला माहीतच नाही। घरामध्ये एखादा व्यक्ती असतो तो सतत आजारी पडत असतो किंवा मग काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव हा तुम्हाला जाणवत असेल किंवा असं वाटत असेल की मी कोणतंही काम हातामध्ये घेते तर त्या कामामध्ये मला कुठलंच यश जे आहे तर ते मिळत नाही। ज्या ठिकाणी आपल्याला 5 रुपये खर्च करायचे असतात तिथे आपण अगदी 500,000 रुपये खर्च करून जातो। म्हणजेच काय तर माता लक्ष्मी आपल्या हातामध्ये स्थिर राहत नाही। अशा ज्या काही आपल्या समस्या असतात, अनेक दुःख असतात ना, अनेक संकट असतात, तर त्यामधून ज्या वेळेस आपल्याला बाहेर पडायचं असतं तर त्यासाठी धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी घरात आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहावा, आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी। जर कोणती शत्रुपीडा शत्रुबाधा किंवा पितृदोष ग्रहदोष तुमच्या कुंडलीमध्ये तयार झालेले असेल तर ते सर्व ग्रह शांत व्हावे, आपल्याला शुभ परिणाम द्यावा, यासाठी आपल्याला हे सर्व उपाय किंवा सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या असतात। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। सर्वात प्रथम तुमच्या जागेवरती बसूनच तुम्हाला देवादिदेव महादेवांचं नामस्मरण करायचं आहे, भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं देखील नामस्मरण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अंघोळीसाठी जायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे
तीळ आणि गंगाजल थोडंसं दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। एक बेलपत्र तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अंघोळ करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि मग तुम्ही अंघोळ करा। अशा पद्धतीने हे मंत्र गंगेच्या, यमुनेच्या, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, जलेस्मिन सिंधी करू या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करत असताना पठण करू अंघोळ करत असताना पठण करू शकता। त्यानंतर तुम्हाला आपली रोजची घरातील जी काय नित्यसेवा देवपूजा आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे। यानंतर एक शुद्ध पिण्याचं पाणी जे आहे तर ते एका लोट्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे। सोबत तुम्हाला गंध, अक्षदा, फूल, धूप, दीप, अगरबत्ती जे काय पूजेचं साहित्य तुमच्याकडे असेल तर ते सर्व घेऊन तुम्हाला देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। या दिवशी तिळाची शिवमूर्ती जी आहे तर ती असणार आहे, त्यामुळे तीळ हे आवर्जून घेऊन जायचे आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर संपूर्ण शिवामूठ अर्पण करायचे आहे। देवादिदेव महादेवांचे व्यवस्थितपणे पूजन करून घ्यायचं आहे। आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला शिव मंदिरामध्येच करायचा आहे, लक्षात घ्या। त्याचबरोबर तुम्हाला 5 बेलपत्र जे आहे तर ते सुद्धा लागणार आहे। 5 बेलपत्र जे आपण घेतलेले आहे त्यामध्ये जे बेलपत्राला 3 पानं असतात तर ती स्वच्छ असावी, कुठेही किडलेली, फाटलेली, खराब झालेली अशी घेऊ नका। लक्षात घ्या, पहिलं जे बेलपत्राचं पान असणार आहे मधलं तर त्यामधल्या बेलपत्राच्या पानाला तुम्हाला पिवळं चंदन लावायचं आहे आणि जे कडेची 2 पानं आहेत त्याला तुम्हाला लाल चंदन जे आहे तर ते लावायचं आहे। असं 5ही पानांना तुम्हाला पिवळं आणि लाल चंदन लावून घ्यायचं। त्यानंतर ही पानं तुम्हाला हातामध्ये घ्यायची आणि तुमच्या मनामध्ये जी कुठली इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहे आणि हे जे पानं आहेत तर ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। अर्पण करत असताना तुम्हाला एक पान अर्पण करायचं आहे। सर्वात पहिलं पान अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा, तुमची इच्छा परत तुम्हाला व्यक्त करायची आणि पान अर्पण करायचं। आता गुळगुळीचा जो भाग असतो तर तो शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचा आहे, म्हणजे पानाच्या मागचा जो भाग असतो तर तो वरती करायचा। अशा पद्धतीने पान अर्पण करायचं आहे। असे 5ही पान अर्पण करून झाले की त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा दारिद्र्य दहन शिवस्तोत्रम पठण करायचं आहे आणि हे शिवस्तोत्रम जे आहे तर ते तुम्हाला जर माहित नसेल कशा पद्धतीने म्हणायचं आहे तर अगदी छोटा आहे, जास्त काही अवघड नाही, तर ते तुम्ही गुगल वरती किंवा यूट्यूबला सुद्धा लावू शकता आणि तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल। अगदी 5 मिनिटांमध्ये, हे 5 मिनिटं देखील लागत नाही या सेवेला, परंतु तुम्ही हे जे दारिद्र्य दहन स्तोत्रम आहे तर ते तुम्हाला म्हणायचंच आहे। यानंतर महादेवांना प्रार्थना करा की माझे काही नोकरीमध्ये समस्या आहे किंवा माझ्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, अडथळे आहेत, दुःख आहे, संकट आहे तर ते दूर करा अशी प्रार्थना करायची आहे। आणि वरचं जे पान आहे 1 नंबरचं तर ते तुम्हाला उचलायचं आहे। एक पान जे आहे तर ते देवादिदेव महादेवांना सांगायचं आहे की तुमच्या आशीर्वादाचा स्वरूप मी माझ्या घरी हे पान घेऊन चाललेली आहे। माझ्यावरती तुमची कृपा सदैव माझ्या घरांमध्ये, कुटुंबावरती, घरांवरती राहू द्या आणि आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे। ते पान घरी घेऊन यायचं आहे आणि ज्यावेळी आपण पान घरी आणणार आहोत त्यावेळी जे आपण अभिषेक केलेलं पाणी असतं ते सुद्धा आपल्याला थोडंसं घरी घेऊन यायचं आहे। घरामध्ये ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, आपल्या मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे जे पान आहे तर ते व्यवस्थितपणे तुम्हाला बांधून ठेवायचं आहे। तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये किंवा घरामध्ये जिथे कुठे तुम्ही पैसा ठेवत असाल तिथे तुम्हाला ठेवायचा आहे, किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तिथे देखील तुम्ही ठेवू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। उपाय अगदी साधा सोपा आहे, तुम्ही नक्की करून बघा, खूप चांगले अनुभव तुम्हाला जे आहेत तर ते मिळेल। आज परत एक उपाय तुम्हाला सांगते। आता सध्या श्रावण महिना सुरू आहे तर सोमवारी तुम्हाला 1 लोटा भरून पाणी जे आहे तर ते घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला 1 कमलगठ्ठ्याचा मणी जो आहे तर तो टाकायचा आहे।
5 अखंड तांदूळाचे दाणे टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज नित्यनेमाने तुम्हाला 1 कमळगट्टा पाण्यामध्ये टाकायचा आणि ते पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। आपण ज्यावेळी हे पाणी अर्पण करतो तर तो कमळगट्टाचा मणी जो आहे तर तो खाली जर पडला शिवलिंगावरती तर चालेल, काही हरकत नाही, परत तुम्हाला तो घरी घेऊन यायचा आहे आणि सोमवारी 1 कमळगट्ट्याचा मणी जो आहे तर तो शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचा आहे। तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे सांगायला दिसायला ऐकायला सोपा आहे परंतु खूप छान याचा अनुभव आहे, करून बघा। तर ज्यांना नसेल शक्य होत दररोज हे पाणी अर्पण करणं तर किमान सोमवारी तरी करून बघा आणि 5 सोमवार बेलाच्या झाडाखाली कणकेचा जो दिवा आहे तर तो तुपाचा दिवा लावून बघा। खूप छान अनुभव जो आहे तर तो तुम्हाला मिळायला सुरुवात होईल। फक्त कोणतीही सेवा जी आहे तर ती मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा, तरच त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।